विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु किशनगिरी बाबा की जय। हो तशीच लाईन करायची, कोणीही लाईन मोडायची नाही. मंदिरापर्यंत जाईपर्यंत कोणीही लाईन मोडायची नाही. फक्त रामकृष्ण हरीचं भजन राहील, सर्वांनी ते भजन म्हणायचंय. हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हॅलो 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 ऐका आवाज बंद करा, कमी नका करू, डायरेक्ट बंद करा. हे इकडचे जे गोंधळ करतात ना सर्वांनी शांत बसायचे. ऐका ज्ञानी यांची राजीव यांची आवाज कमी करा, माईचा आवाज मुक्त कैवल्य ते जोडली माऊली महावश्य थांबा थांबा थोडं झालेलं आहे. या ठिकाणी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपली मानसता ही पूर्ण झालेली आहे. बाबाजींचं येणं म्हणजे आपल्या रस्त्यावर सर्वप्रथम या ठिकाणी बाबाजींचा सन्मान आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. बाबाजींना विनंती आहे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व ग्रामस्थांना शुभ आशीर्वाद देतील. सर्वांनी शांततेमध्ये तो आशीर्वाद आपण पंढरीनाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय, किसन गुरु बाबा की जय, पान की जय, जय जय। यारे धरू हरि नाम तारू भवाचा सागर या संत वचनाप्रमाणे आपल्याला या जन्ममृत्यूरूपी संसारातून तरुण जाण्याचा एकच उपाय तो म्हणजे हरिनाम. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा दासी. म्हणून तुकोबाराने सांगितले या रे लहान थोर याती भरते नारी नर सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष सर्वांनी या. आणि म्हणून नाथबाबा आपल्याला ते सांगतात या रे धरू हरिनाम उतारू भवाचा सागरू भय नाही. नामनौका ही सर्वश्रेष्ठ आहे. या नामनौकेमध्ये बसून आपल्याला संतांच्या संगतीमध्ये हा प्रवास करायचा आहे. त्याच्याकरता नाम कथा अन्नदान हे जे आपल्या हरिनाम शब्दाच्या निमित्ताने सगळे घडत राहते ते आपल्या नानाबा तुकोबारायांची परंपरा आहे. सप्ताह म्हटलं की कीर्तन आहे, कथा आहे, काकडा, हरिपाठ, भजन, त्याच्यानंतर अन्नदान हे सर्व कार्यक्रम होते. आणि हे सगळं करण्याकरता आपले मंदिर स्थान कुठेतरी लागतात. आता आपलं ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर दुसरं वर्ष आहे का, दुसऱ्या वर्धात मंदिर, बजरंगबलीचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर आहे. आता नेते मंडळीने सभा मंडळ केलं थोडी घ्यायचं जरा फोन कसे म्हणा सप्ताहाचा खर्च कमी करायचं थोडी करून टाका जागा. हे सगळं आपल्या गावात मंदिरं, शाळा, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह हे सगळं मिळून गाव होतं. नुसतं मंदिरे बाजूने आपल्याला समाधान नाही मानायचं. बाकीचे सगळे गावाची सुव्यवस्था आणि सुविचार कायम राहण्याकरता हे सत्संग असतात. हरिनाम सप्ताह आपण यावर्षी भगवान शंकराची कथा शिवकथेचं आपण आयोजन केलेलं आहे. शिवमहापुराण महात्म्य कथा हे ज्यांच्या मुखामधून आपण ऐकून आलेल्या आहात श्री हरिभक्तीपरायण आदरणीय श्री सोमनाथ महाराज पाटील श्री क्षेत्र आळंदी. आता मोठी आपल्याला माहिती आहे आपल्या महाराजांचं काय सगळ्या देशातून विसरायचे पूजेने विसरायचे महाराज सगळ्या देशभरातून लोक जे करायचे ते श्रद्धेने करा, आवडीने करा, सर्वांकडून करा. त्याच्यामध्ये अधिक आनंद प्राप्त होत असतो. तसं आपल्या या रस्तापूर गावचं नाव चांगलं आहे. रस्ता दाखवण्याचं पूर आहे. रस्तापूर, चांदा, पिंपळगाव बापू बसलेले आहे. हे सगळे आपले जवळचे वराळा, रांजणगाव सगळे शेजारचे सगळे गाव हे खूप पारमार्थिक आपले गाव. वैकुंठवासी गुरुवारी बाबांचा कृपाशीर्वाद, ज्ञानोबारायांचा आपला हा परिसर आहे, पंचकृषी आहे, त्या ज्ञानोबारायांचा कृपाशीर्वाद. वडाळाला आपलं भैरवनाथ त्यांचा सगळ्या देवदेवतेचा कृपाशीर्वाद. हे सगळं शिवमहापुराण आपण सोमनाथ महाराजांच्या गोडवाणीतून ऐकून राहिलेले आहात. आणि या कार्यक्रमाची सांगता कालेचे कीर्तनाने होणार आहे. हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय वेदांताचार्य देवदासजी महाराज होसके यांच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपलं हे 21वावं वर्ष आहे. सर्व संतांचा कृपाशीर्वाद आणि त्याचप्रमाणे वैकुंठवासी गोविंद बाबाचाही कृपाशीर्वाद आहे. आणि नेहमी आपला विद्यमान सर्व संतांचं मार्गदर्शन असते. सर्व संतांचं मार्गदर्शन
आणि वैकुंठवासी संतांचा कृपाशीर्वाद आणि आपल्या अंतःकरणातलं निष्ठावान असं भगवत प्रेम, त्याच्यामुळे सगळं काम मिळत आनंद सर्वांना मिळत राहा. आज इथं येण्याचा योग बरेच दिवसपासून ठरलेला आहे, परंतु थोडीशी अडचण आली होती. आमच्या हरिद्वारचे आखाड्याचे जे प्रमुख आहेत, जुने आखाड्याचे हरिगिरीचे बाबा, ती येणार होते आज. ती अचानक येणार होती म्हणून आपण अचानक कसा फोन केला. माझं मग आम्ही खरं म्हणजे तर विठ्ठल म्हणलं, विठ्ठल माणसं म्हणते ते विठ्ठलच बिघडवलं. ते सगळं आणि त्यांचा रात्री पुन्हा आणखी फोन आला. त्यांना कुठेतरी पायाचा धक्का लागला, त्याच्यापुढे त्याने यायचा आज कॅन्सल केलं. पुन्हा म्हटलं फोन केला. म्हणजे आम्ही असं थोडं अचानक जो आलो, फोनच नाही करायचं. म्हटलं बरं माहिती का, आता बापू बसलेले आहेत, सतत बाबांची सेवा बापूने केलेली आहे. सर्व संत मंडळी उपस्थित आणि नितीन महाराजांचं राहून व्यक्तीपर्यंत नितीन महाराज ते दूरचे आता लांबून आले, त्याच्यामुळे काही प्रश्न तर गावात असल्यामुळे नितीन महाराज बाकीचे सगळे नाही सगळे मग अशी विद्यार्थी चांगलं पापात वाजवलं. कुठला हाच आहे चांगलं सगळी युवा मंडळी आपली तयार झाली. तर आज पुन्हा इथं येऊन आपलं भेट झाली. सगळे बरेच दिवस झाले आम्हाला यायला, आणि आता पुन्हा रस्ता आला असतं तर मग आणखीन सगळं आम्हाला बरं वाटत नाही. पण बरं झालं, जे होतं ते बऱ्या कथा. महाराजाचं मोठे संत आहेत, त्यांच्या सेवेकरता आम्ही थोडं थांबवलो. पुन्हा चांगला योगाला आपली भेट झाली. संतांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे, काही न लगती सायास दावे मनांतरा. कुठं काही राणा मनात डोंगरात जायची गरजच ठेवलेली आहे. सुखी येतो घरात, सुखी येतो घरा म्हणजे कीर्तनला जायचे नाही, दर्शनाला जायचे नाही. टीव्हीवरती कीर्तन नाही का, टीव्हीवरच्या कीर्तनाने काही उद्धार होणार, कारण तिथे काही नियम नसतात. बिडी ओढला जाते, बोललाही जाते, जेवणाचं जमून जाते, बटनही बंद केलं जातं. टीव्हीवरचे कीर्तन आहे चांगलं आहे, परंतु तिथं सत्संगाचं महात्म्य नाही. ऐकायला होईल, माहिती मिळेल, मार्गदर्शन मिळेल, पण त्याला सत्संग काय असं आपल्याला म्हणता येईल. सत्संग प्रत्यक्ष आपण त्या भूमीमध्ये गेल्याशिवाय. आता जसं आपला मंडप आहे, सगळं आहे, आणि या मंडपामध्ये आल्यानंतर किती व्यसनी विषय असला तर त्याला सुद्धा थोडंसं नकोच वाटतं की नको नको मंडपात काही करायला नको. पण सत्संग जिथं आहे तिथं आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. तर सत्संगीने परम प्राप्त दुष्टानंतर ते चिरा. सगळे भवसागरासारखं दुःख नसतं. ते बाकी काय नाही, काही झालं सत्संगाने काही पैसे मिळत नाही, विचार मिळत नसतात. एक मनुष्य इतका कंटाळला होता, जरा परिस्थिती हलक्याची झाली म्हणजे यानेच केली. व्यसन कोणतं नाही असं काहीच नव्हतं, सगळेच व्यसन होते. घरचे दारचे सगळे सोडून गेले, गावात कोणी बरं पाहिजे आणि आता व्यसनाची तृप्तता होईल. तर त्याने विचार केला की बस उद्या संपून जायचं आपल्याला. पण योगायोगाने त्याच्या मित्रांनी त्याला हात धरून आणले कीर्तन. कीर्तन ऐकल्यानंतर कथा कीर्तन जे ऐकलं त्याने त्याच्या मनात परिणाम झाला की नाही, जीवनामध्ये चढ उतार चालूच असतात, एवढं करून उपयोग नाही. आजचा दिवस ढकलला, उद्या पुन्हा आपल्याला काहीतरी सुविचार मिळतच असतो. वावटळ आले म्हणजे काय कायमच फिरते माणूस असं थोडंच आहे. वावटळ गेल्यानंतर आपले कटपट कपडे फक्त एकच करायचं, वावटळमध्ये जागेवरच उभं राहायचं. तुम्ही जरी तिकडे फिरायला लागले की तुम्ही खाली पडणार जा, काहीतरी लागणारच आहे. स्थिर वावटळ निघून गेले, कपडे झटकले की मोकळे मोकळे झाले. अशा जीवनात अनेक वावटळ असतातच. अशा प्रत्येकामध्ये संयम, शांतता, धीर तो कारण साहेब होतो नारायण. मग हे सत्संगामध्ये आपल्याला प्राप्त होतं. त्या माणसाने सत्संग केला आणि तो आत्महत्येपासून दूर. एक स्वामी परमहंसाचं एक चरित्रामध्ये भाग आला. असाच एक तरुण काहीतरी जीवनामध्ये त्याच्या घडल्यानंतर ते उदास झालं. त्याला वाटलं की नको आपल्याला जगायचं.
म्हणून कलकत्त्याला स्वामी देवीच्या मंदिराची सेवा करायची. विचार केला की आता जाता जाता आपल्याला गंगेत उडी टाकायचीच आहे, परंतु देवीचं दर्शन घेऊ आणि स्वामीचं परमहंसाचं दर्शन घेऊ. आणि तो गेला, देवीचं दर्शन घेतलं, काली मातेचं आणि परमहंसाचं दर्शन घेतलं. संतांना सांगावं लागत नाही आणि सुखदुःख हे सांगावं लागत नाही, चेहऱ्यावर लक्षात येत असते. काहीतरी काय संकट आहे, काय काळजी आहे, आणखी काय असेल ते. मग कोविडला चेहरा दिसला आणि मग स्वामी परमहंसाने त्याच्या पाठवून हात करून बा जरा थोडा नाराज दिसतो, काय असं काय गोळे ना डोळ्यातून असतो. काय झालं, गुज बोलावे संतास. जे काय आपल्या मनात असले संतांना सांगा, नाहीतर माणसं ज्याला सांगलं ते पटक्यात पाय घालून पुन्हा फाडून टाकतात. एखाद्याने सांगितलं बा आमच्या घरामध्ये असं तसं तसं आहे, असं असं ऐकलं त्यांनी, फार नाही फार वाईट आहे आणि असं व्हायला ना पाहिजे, त्याच्यासारखं बोलत होतं. आणि घराच्या बाहेर गेलं तर सगळ्या गावात यानेच केलं. तुम्हाला कळलं काय पाटलाचं घर कुठलं आणि पाटलाकडे एवढं गोडी गोडी नाही ऐकून घेतलं. म्हणून कोणालाही दुःख सांगले म्हणजे गोस्वामी सांगतात, तुलसी पर घर जाके दुःख न कहिए रोय, आपला भरम न कहिए होईल वसो होय. कोणाकडे दुःख सांगायचं नाही, संतांजवळ सांगायचं किंवा आपल्या अति जीवलक जे असतील त्यांच्याजवळ सांगायचं. म्हणून त्याच्या डोळ्यातून आसूर व्हायला लागले आणि सांगितलं की स्वामी आता म्हणजे सांगतो म्हणले आपल्याला, मी भगवतीचं काली मातेचं दर्शन घेतलं, आपलं दर्शन घेतलं आणि एक 10 मिनिटांमध्ये आत्महत्या करणार. आणि बाबा काय झालं अमुक तमुक विचारलं, त्याला जवळ घेतलं आणि त्याने सांगितलं, स्वामी म्हणजे काहीच नाही, तुझ्यापेक्षा माझ्यावर 10 पटीने जास्त संकट आलेलं नव्हतं. पण असं आहे, आपण गुन्हेगार असल्याशिवाय गुन्हेगाराला पण असं वाटत नाही. संत काय करतात, अपराधी नसतात पण अपराध आपल्या पदरात घेतात आणि समोर तरी वाटतं मग यांचं असेल मग आपल्याला काय घेतं. म्हणजे माझ्यावर असं संकट आलं होतं, काय घेतोय, त्याला एकदम धीर मिळाला. मग त्याने विचार केला की यांच्या मागे एवढ्याचं मग आपलं काहीच नाही. एक दिवस निघून गेला आणि त्याचं जीवन पूर्ण अतिशय जीवन पुढचं भावी जीवन खूप फुलल्यासारखं झालं, आनंद प्राप्त झाला. म्हणून हा सत्संग असतो. प्रत्यक्ष संतांच्या जवळ जाणं हे योग्यच आहे, पण जर श्रद्धा नसेल तर संतांजवळ जाऊनही काही उपयोग होणार नाही. किंवा काही माणसं अतिजवळ राहून दगड जळी जैसा वेगळे पण दगड. आता तुम्ही हरभरे तुम्ही घुगरी आपल्या कार्यक्रमात केलेले असतात, तर रात्रभर भिजू घातले म्हणजे सकाळी खाण्यासारखे होते आणि दगड भिजू घातलं काय किती दिवसात म्हणा उलट चोपडा होतो, चोपडा. काही माणसं अतिजवळ राहतात तर चोपडे होतात, ते दुरुस्त होत नाही, दुसऱ्याची जात पाडतात, असं सगळं होत राहतं. पण संतांची संगती श्रद्धेने करायची. श्रद्धेने केले की तुम्हाला फळ प्राप्त होत राहतं. श्रद्धेने केलं की आपलं सगळं जे करायचं ते श्रद्धेने करा. आपण मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने ते हरिकथा श्रवण करून राहिलं, ते कथा शिवलीलामृत असेल, रामविजय, जे जे आपले सगळे चरित्र आहे, देवदेवतेची कथा आहे, संतांच्या कथा आहे. काही काही माणसं म्हणतात घरी भांडणं केलं जा कथेला, म्हणजे एवढं सोपं आहे का? घरच्या भांडणापेक्षा ते श्रीकृष्ण आहे का? म्हातारा एखादी कुरकुर करायला लागलं की मग ते सुनबाई म्हणते जा कथेला तिकडे. म्हणजे घरी आपली पिढा नको, मग कथेत भांडणं केलं तरी चालतं. पण जे पिढा देणारे असतात ते कथेत जाणार भांडणंच करणार. त्यांना जर म्हणलं सारखं तुझ्या बापाची जागा आहे म्हणजे आता इथे काय बाप कडे पण स्वभाव आहे ना. पण स्वभाव पहिल्यांदा बदला, श्रद्धा बळकट करा, मग तुम्ही जिथं असाल तिथेच तुम्हाला आनंद मिळेल. काही तुम्हाला कुठे जायची गरज नाही. म्हणून न लगती सायास जावे म्हणतात. तर सगळ्याच्या करता हे सगळं करणं महत्वाचं. आणि असं आहे की म्हणजे एवढं करायचं तर करता करता होत असतं. सुरुवातीला आता प्रपंच करायचं तर कोणाला ट्रेनिंग घ्यावं लागते, आपोआप करते. वडिलांनी केले आणि केलं काय काय कार्यक्रम करायचे ते सगळं करत असते. हे सगळं परंपरेने होत असतं. काही गोष्टी अनुभवाने असतात, काही गोष्टी परंपरेने असतात आणि काही शिकायच्या असतात. म्हणून
आपण हे सगळं परंपरेने पूजा अर्चा हे सगळं करणं उचितच आहे. पण श्रद्धेने सत्संग करणे, संतांचं कथा कशा करता ऐकायची की त्यांच्या जीवनात असे असे प्रसंग आहेत शेवटी त्यांनी जगाचं कल्याण केलं. मग आपणही त्याच मार्गाने चालणं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणते का. मनाचं काय, मन तर चांगलंच आहे परंतु मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. बरीचशी माणसं व्यसनात पैसा खर्च करतात परंतु त्यांनी सत्कारात तोच पैसा खर्च केला की म्हणजे फक्त जागा बदलायची आहे. पण काल्याच्या कीर्तनात आपण नाही करू चला ओढू गाई, फक्त वळण द्यायचं, तोंड फिरवायचं. जे आपण अनाठाई खर्च करतो तो सत्कारात करा. धार्मिक कार्य, राष्ट्रकार्य, समाजाचं कार्य, दीनदुबळाचं कार्य. नाही तर बरेच माणसाचं पैसा आता आपल्या परिसरात चांगला आहे म्हणून दोघांचे भांडणं झाले आणि दोन माणसं आपले प्रेमाचे गावाचे मिटून टाकले त्यांचे. पण ज्याच्याजवळ पैसा आहे त्या पैशाला काय करावं हे सोडत नाही. त्याने बरं इकडे सगळे माणसं जाऊ दे काय झालं म्हणजे आमचं दोघांचे भांडणं झालं कशावर नाही सांगतो आणि मग काय मिटवलं म्हणून. आणि तुला काय वाटते की नाही काय हे घे तुला 50,000 कर तुझ्यावर केस आणि त्याला टाका. मग काहीचा पैसा ह्याच कामात असतो. म्हणून हा जो वाम मार्गाने गेलेला पैसा तो आपण चांगल्या कामात जेव्हा आणला म्हणजे हा सत्संगाचा फायदा असतो. कथा असेल, कीर्तन असेल, तसं आपण आता शिवपुराण ऐकून तृप्त होऊन राहिलेल्या आणि कार्याचे कीर्तन देवदास महाराजांचं आहेच. आणि ते झाल्यानंतर अन्नदान सगळीकडे आहे. हे सर्व कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आपण करून लागलेले आहात. असाच हा भक्तिभाव आपला शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहावा हे ओंकारेश्वर भगवंताच्या चरणी बजरंगबलीच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो आणि शब्दास विराम देतो. आम्ही हात जोडतो सगळ्यांना. आपण हात जोडा म्हणजे टाईम जाणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज की, ओंकारेश्वर भगवान की, पवनसूत हनुमान. बसलेली मंडळींना विनंती आहे आपण आधी तिथंच बसून राहा. इथूनच सर्वांनी जागेवरून बाबाजींचं दर्शन घ्यायचं आहे. बाबाजी मधून चालतील, हात जोडायचे, कुणी गडबड गोंधळ करायचा नाही. आहे तिथून सर्वांनी हात जोडा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.